आपण प्रार्थना करूयात. मी परमेश्वराकडं एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती असावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन आणि त्याचे ध्यान करीन. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, पुन्हा एक वार सप्तकभर तू आमचा सांभाळ करून आज या शब्दात दिवशी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझी आराधना, उपासना, तुझी भक्ती करण्याची संधी तू आम्हा प्रत्येकाला प्राप्त करून गेलीस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय परमेश्वरा, तू किती चांगला आहेस याचा अनुभव आम्ही प्रत्येकाने आत्तापर्यंत घेतलेला आहे. आत्तापर्यंत आमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरवणारा परमेश्वर तू झाला आहेस. प्रभू, आज या शब्दात दिवशी तुझी उपासना सुरुवात करण्यापूर्वी आज प्रथम त्या पवित्र आत्म्याला आम्ही आमंत्रित करतो. हे पवित्र आत्मन, ये आणि संपूर्ण उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी तू आमचा सहाय्य कर. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच पुढे या. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण एक विशेष गीत यावेळेस ऐकणार आहोत.
गोड किती गोड किती गोड किती गोड. हे सर्वसमर्थ देवा, तुला सर्व अंतकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझ्यावर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे, इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभो दया कर आणि ह्या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यासह असो. यावेळेस आजसाठी नेमलेली सार प्रार्थना आपण करूयात. सार प्रार्थना. हे सर्व समर्थ देवा, या दिनी तू तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्म्याचे दान देऊन नवी ज्ञान दृष्टी दिलीस. आम्हालाही त्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लाभो. आमच्या विचारांना आणि कार्यांना तो गती देव आणि सत्याची कास आम्ही कधी सोडू नये असे तो करो. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमीन. यावेळेस आपण स्तोत्राचं वाचन करणार आहोत. स्तोत्र क्रमांक 139, पान क्रमांक 760. देव सर्व साक्षी व सर्व ज्ञानी आहे. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखितोस. माझे बसणे व उठणे तू जाणतोस. तू दुरूनच माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढिले आहे. माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. हे अगम्य आहे. हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कुठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ? मी तर वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरीही तेथेही तुझा हात मला चालवेल. तुझा उजवा हात मला धरून ठेवेल. अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो. असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. तूच माझे अंतर्याम निर्माण केले. तूच माझ्या आईच्या उदरी माझी जडणघडण केली. भयप्रूत व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे. म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझे कृत्य अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभोवती विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी
ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात, त्याची संख्या किती मोठी आहे, ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणापेक्षा अधिक ठरतील. मला जाग येते तेव्हाही मी तुझ्या जवळच असतो. हे देवा, तू दुर्जनास ठार मारून टाक. अहो रक्तपात करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा. ते तुझ्या विरुद्ध कपटाने बोलतात, तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात. तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणाऱ्यांचा मला वीट का येऊ नये? मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करीतो, मी त्यांना आपले शत्रू समानितो. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणापणे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. या ठिकाणी शास्त्रभाग समाप्त होतो. देवबाब वाचलेली सर्व वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. आमेन. जुना करार आजच्यासाठी नेमण्यात आलेला शास्त्रपाठ योवेल संदेष्टा याचा 2रा अध्याय 28 ते 32 वचन. योवेल संदेष्टा याचा 2रा अध्याय 28 ते 32 वचन. यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. तुमचे दास व दासी यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. परमेश्वराच्या महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल, कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेली सियोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील आणि परमेश्वराने ज्यांना बोलाविले ते बाकी उरलेल्यात राहतील. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याला मान महिमा यथा योग्य प्राप्त हो. आमीन. प्रेज लॉर्ड. मृत्युंजय पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नामामध्ये आपणा सर्व लहान थोरास प्रीतीचा सलाम. प्रियानो, आजच्या भक्तीसाठी निवडण्यात आलेला शास्त्रपाठ आपण वाचणार आहोत. पवित्र शास्त्रातील नवीन करारामधून प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय वचन 1 ते 13 आपण वाचणार आहोत. नवीन करारामध्ये पान क्रमांक 162. प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय वचन 1 ते 13. पवित्र आत्म्याचे दान. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्यांनी भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुद्र एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालील ना? तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, यलामी, मेसोपटेम्या, यहुदिया, कपुदकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, फुफुलिया, मिसर व कुर्नेच्या जवळचा लिंबुवा देश ह्यात राहणारे यहुदी व यहुदी मतानुसार असे रोमन प्रवासी, केत्रीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवांची महत्त्वकृत्ये सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल?
परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झाले आहेत. वाचलेली सर्व वचने देवबाप आपल्या सर्वांसाठी ती आशीर्वादित करो. आमेन. शुभवर्तमान. आजच्या करता नेमलेलं शुभवर्तमान योहान लिखित शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 19व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे कृपा तू दे सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जिथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हाला पाठवितो. असे बोलून त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. यावेळेस जो सिद्धांत संग्रह आहे आपण सर्वजण मिळून विश्वासानं एकत्रित प्रगट करूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू याचा निर्माण करता, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरियाईपासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला क्रूशी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र या ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेषित एकलेसीयाविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी एक बपतिस्मा पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना, पवित्र आत्म्या येऊनी, पवित्र आत्म्या येऊनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. हिमवत आमुची अंतःकरणे, हिमवत आमुची अंतःकरणे, थंडची गेली होऊनी, थंडची गेली होऊनी,
ऐहिक लोभे आत्मसुखाची, ऐहिक लोभे आत्मसुखाची, भुरळची गेली पडुनी, भुरळची गेली पडुनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. मोहक कितीतरी श्रमवी हृदया, मोहक कितीतरी श्रमवी हृदया, आपुल्या पाशे छळुनी, आपुल्या पाशे छळुनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. पारव्या समतू अससी स्नेहाळू, पारव्या समतू अससी स्नेहाळू, मनिवस आत्म्या म्हणुनी, मनिवस आत्म्या म्हणुनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. पवित्र आत्म्या येऊनी, पवित्र आत्म्या येऊनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. प्रार्थना करूयात. पवित्र जिवंत आमच्या सेनाधीश परमेश्वरा, धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो, मान सन्मान गौरव तुझ्या दयासनाजवळ येतो. धन्यवाद देतो देवबापा, गेले सप्ताहभर तो आमचा प्रतिपाळ केला, सांभाळ केला, आमच्या लागणाऱ्या सर्व गरजा पुरवला, आम्हाला सुखरूप सुखी निरोगी आनंदी ठेवलंस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि आजच्या या प्रभुवारी तुझ्या मंदिरामध्ये तुझी प्रार्थना, उपासना, आराधना, तुला धन्यवाद, तुझं गौरव देण्याची ही अमोल अशी संधी दिली, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. देवा, तुझं वचन सांगतं देव आत्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावे. यावेळेस आम्ही आमचं भरकटलेले मन एकाग्र एकचित्त करतो. देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला उंचावितो, आम्ही तुझा महिमा, तुझं गौरव तुला देतो. देवबापा, विशेष करून आम्ही प्रार्थना करतो. देवबापा, या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला आमच्या घरी तू सुखी निरोगी आनंदी ठेवलंस, आम्हाला सर्व अडचणी समस्यापासून दूर ठेवलं, आमच्या सर्व गरजा तू तुझ्या स्वर्गीय भांडारातून पुरवतो, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि विशेष करून आम्ही प्रार्थना करतो सेंट मॅथ्यूज मराठी चर्च, आमच्या चर्चचे सन्माननीय पाळक साहेब, चर्च कमिटी मेंबर, मंडळीतील सर्व लहान थोर सभासद, या सर्वांना तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या सामर्थ्याने आणि तुझ्या कृपेने आजपर्यंत सुखी निरोगी आनंदी ठेवलंस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. विशेष करून मंडळीतील जे कोणी सभासद आजारी आहेत, या सर्वांची नावे आम्हाला माहीत नाही, पण देवबापा आम्ही त्या सर्वांकरता तुझ्याकडे प्रार्थना करतो. या सर्वांना तुझ्या आशीर्वादाने भर, तुझ्या आरोग्याने तू भर. देवबापा, तुला यावे राफा म्हणजे आरोग्य देणारा परमेश्वर असं म्हटलंय, त्यांच्यासाठी आम्ही येशूच्या नावामध्ये आरोग्य घोषित करतो. देवबापा, तुझी साक्ष देण्यासाठी देवबापा तुझ्या आशीर्वादाने त्यांना तू भर. विशेष करून मंडळीतील जे कोणी ज्या प्रियजनांचे येणाऱ्या सप्ताहामध्ये वाढदिवस आहेत, जे येणाऱ्या दिवसामध्ये आपला वाढदिवस साजरा करीत आहे, त्या प्रियजनांसाठी आम्ही प्रार्थना करतो. देवबापा, गेले वर्षभर तू त्यांचा सांभाळ केला, प्रतिपाळ केला, त्यांना तुझ्या भयात, तुझ्या ज्ञानात, तुझ्या प्रीतीमध्ये राखलं, त्यांना त्यांच्या कामामध्ये, शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये तू त्यांचा सहाय्यकर्ता आणि वाटाळा झाला, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येणारा नवीन वर्ष त्यांना आशीर्वादाचं, लाभाचं आणि विशेष करून आध्यात्मिक वाढीचं जाऊ दे, अशी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. ज्या प्रियजनांचे लग्नाचे वैवाहिक वाढदिवस आहेत, देवबापा त्यांचे वाढदिवस त्यांना आशीर्वादाचे जाऊ दे. देवबापा, या प्रियजनांसाठी आम्ही प्रार्थना करतो. देवबापा, वैवाहिक जीवनामध्ये जगत असताना सुख दुःख
आनंद या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये असताना त्यांनी तुझ्या विश्वासामध्ये स्थिर आणि दूर उभं राहावं आणि आपल्या कुटुंबाची, आपल्या लेकरांची आणि सर्व प्रियजनांची काळजी घेण्यासाठी या उभं त्यांना तुझ्या आशीर्वादाने भर. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो देवबापा, आजचं वचन आम्हासाठी नव्याने आशीर्वादित कर आणि हे वचन आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरण करण्यासाठी तुझी दया आणि तुझी कृपा आम्हावर कर. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो कोरोना व्हायरस या विषाणूपासून आमच्या देशामधील सर्व परिस्थितीसाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो. आम्ही रथबदली करतो, विनंती करतो देवबापा, या सर्व परिस्थितीवर तुझं नियंत्रण तू ठेव. आणि देवबापा, या कोरोना विषाणूमुळे जे रुग्ण बाधित झाले आहेत, जे आपल्या विशेष करून या जगामधून देवबापा तुझ्या चरणी विलीन झाले आहेत, या सर्व परिवारांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. या सर्वांचा आधार तू बन, या सर्वांचा करता धरता तू बन आणि या कुटुंबावर देवबापा तुझ्या आशीर्वादाची पाकर तू घाल, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत, जे आजारी आहेत, त्या सर्व प्रियजनांकरता आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. देवबापा, तुला यावे राफा म्हणजे आरोग्य देणारा परमेश्वर म्हटलं, त्या रुग्णांना तू बरं कर, त्या रुग्णांना तू स्पर्श कर आणि आमच्या देशामधील जे संकट आहे ते सर्व ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तू दूर कर. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि विशेष करून सर्व डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी वर्ग या सर्व परिस्थितीमध्ये काम करीत असताना देवबापा या सर्वांना तुझ्या आशीर्वादाने भर. तुझं सामर्थ्य तू दे, तुझं विवेक दे, तुझं चातुर्याने त्यांना भर आणि ही सर्व परिस्थिती येशूच्या नावामध्ये दूर कर, अशी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो पुणे धर्मप्रांताचे सन्माननीय बिशप साहेब, धर्मप्रांतातील सर्व पालक वर्ग, लेलीलर, डिकन, सुवार्तिक या सर्व तुझ्या याचकांकरता, तुझ्या निवडलेल्या दासांकरता आम्ही प्रार्थना करतो. देवबापा, या सर्व लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये या सर्व याचकांना, सेवकांना देवबापा तू सुखी ठेवलं, आरोग्य ठेवलं, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या कृपेचा वरदहस्त त्यांच्यावर तू ठेव, अशी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. देवबापा, आजची भक्ती दयेने कृपेने आशीर्वादित कर आणि सर्व काही तुझ्या गौरवासाठी होऊ दे. ही लहान नंबर प्रार्थना आमचा धन्यतारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नामात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियानो, आजच्या या रविवारच्या उपासनेमध्ये उपास समयामध्ये देऊ केलेले स्वर्णाकाराचे डबे आजच्या या तिसऱ्या फेरीमध्ये आज आपल्याला प्राप्त झालेले आहे. हे दानाचा उपयोग करण्यापूर्वी हे दान आपण सर्वसमर्थ परमेश्वराच्या हाती सुपूर्द करूया. प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. सर्व उत्तम देणग्याचा दाता तू आहे, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. उपास समयाच्या काळामध्ये प्रत्येक सभासदांना दिलेले स्वर्णाकाराचे डबे त्या प्रत्येक सभासदांनी तुझ्या मंदिरामध्ये समर्पित केले आहे. या दानाचा उपयोग करण्यापूर्वी हे दान आम्ही सर्व समर्थ तुझ्या हाती समर्पित करतो. या दानाचा उपयोग मंदिराच्या वाढीसाठी, मंदिराच्या ज्या गरजा आहेत त्या भागविण्यासाठी आणि मंदिराच्या माध्यमातून, चर्चच्या माध्यमातून ज्या गोष्टीचा हाती घेतल्या आहे त्यासाठी व्हावा, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. या पैशाचा उपयोग आम्ही विश्वासूपणे, प्रामाणिकपणे करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तुझी दया आणि कृपा तू कर. ज्या सभासदांनी हे डबे देऊ केले आहेत, ज्या प्रत्येकांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. देवबापा, ते हात तू बघितलेले आहे आणि आमची प्रार्थना आहे सर्व चांगल्या गोष्टीचा पुरवठा तू त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने करशील, असा माझा विश्वास आहे. आम्हा सर्वांवर ही प्रार्थना करण्याची संधी दिली, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत, मान सन्मान गौरव देत येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. पुनरुत्थान दिनानंतरचा आजचा 7वा रविवार आणि म्हणजे पेंटिकॉस्टचा दिवस, पवित्र आत्म्याचा दिवस. आणि प्रियानो, ज्यावेळेस आम्ही बघतो, ज्यावेळेस पवित्र आत्मा प्रेषकांवर उतरून आला त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य झाले. तोच पवित्र आत्मा आज आमच्याही जीवनामध्ये कार्य करतो आणि म्हणून आमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये, उपासनेमध्ये त्या पवित्र आत्म्याला आपण पुन्हा एक बार आमंत्रण करूया. तुझ्या विना पवित्र
सर्व समर्थ प्रभू परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो, त्याची उपास स्तुती करतो. आज पुनरुत्थान दिनानंतरचा 7वा रविवार आहे आणि आजच्या दिवशी देवाच्या वचनातून काही वेळ मनाने चिंतन करण्याची संधी देवाने माझ्या जीवनामध्ये दिली, याबद्दल मी परमेश्वराचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे चर्चचे सन्माननीय बाळासाहेब डॉक्टर प्रमोद कालसेकर आणि आपल्या सर्व लहानपूर जनांचे मनापासून आभार मानतो. प्रार्थना करूयात. हे माझ्या तारणदुर्गा, माझ्या आश्रयाच्या करुणा, माझ्या मनातील प्रत्येक विचार आणि माझ्या जिभेवरील प्रत्येक शब्द प्रभोराया तुझ्या दृष्टीने मान्य होते. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. आजचा दिवस पुनरुत्थान नंतरचा 7वा रविवार आहे आणि आजचा दिवस हा सर्वत्र पेंटिकॉस्टचा दिवस असा पाळण्यात येतो, सर्वत्र पाळण्यात येतो. 50वा दिवस पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतरचा 50वा दिवस हा पेंटिकॉस्टचा दिवस पाळण्यात येतो. आणि म्हणून आजच्या दिवसाकरता नेमलेले शास्त्रपाठ आपण वाचले. जुन्या काळातील योहन संदेशा, त्याचप्रमाणे प्रेषितांची कृती 2रा अध्याय आणि शुभवर्तमानाचा पाठ आपण वाचला. योहान शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि त्याचे 19 ते 23 ही वचनं आम्ही वाचली. आणि या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं ते म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी शिष्य आपापल्या घरामध्ये बसलेले होते आणि ते भयभीत अशा अवस्थेमध्ये बसलेले, कारण यहुद्यांच्या भीतीमुळे त्यांनी आपली दारे बंद केली, आपल्या घराची दारे बंद केली आणि ते भयभीत अवस्थेमध्ये आपल्या आपापल्या घरी असताना त्या ठिकाणी पुनरुत्थित ख्रिस्त, जो आमचा तारणारा, जो आमचा उद्धारक करता, जो आमचा मुक्तीदाता प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये उतरून आलेला आहे. त्यांच्यामध्ये उतरून आलेला आहे आणि जे घाबरलेले शिष्य आहेत, जे भयभीत झालेले आहेत, जे अडचणीमध्ये, जे समस्येमध्ये, आणि अशांना तो म्हणतो की भिवू नका, तुम्हास शांती असो. भिवू नका, तुम्हास शांती असो. जो आमचा तारणारा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त, तो त्यांना शांती द्यावी. शालोम म्हणजे त्यांना अभिवादन देखील त्यांनी केलेले आहे आणि त्यांना शांती देखील दिलेली आहे. आणि या वचनामधून आम्हाला सांगतं की जो आमचा उद्धारक करता, जो आमचा तारक आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला शांती देण्यासाठी या भूतलावर आलेला आहे. तो आमचा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तो तुम्हास आणि मला शांती देण्यासाठी या भूतलावर आलेला आहे. आणि मग पुढं 20व्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली. असे बोलून त्यांनी आपले हात व कूस त्यांना दाखवली. हात व कूस म्हणजे आदामापासून केलेल्या पापांची किंमत त्यांनी मोजलेली आहे. आदामापासून सर्वजणांनी केलेल्या पापाची किंमत त्यांनी त्या वधस्तंभावर काय केलेली आहे, चुकती केलेली आहे आणि ते त्यांनी त्यांना दाखवलेली आहे. आणि मग पुढे आम्हाला पाहावयास मिळतं की एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी झाली की प्रभूला पाहून त्यांना आनंद झालेला आहे. प्रभूला पाहून त्यांना, त्या शिष्याला काय झालेला आहे, आनंद झालेला आहे. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही प्रभूला पाहतो, ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये जातो, देवाचं रूप पाहतो, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आनंद मिळतो, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये शांती मिळते. आणि तीच गोष्ट या ठिकाणी झालेली आहे. आणि जे भयभीत होते, जे अस्वस्थ होते, ते शिष्यांना त्यांनी शांती मिळालेली आहे आणि त्यांना काय झालेलं आहे, आनंद झालेला आहे. आणि मग 21व्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. येशू पुन्हा त्यांनाच म्हणाला की तुम्हास शांती असो. आणि एक महान कामगिरी त्या लोकांवर, त्या शिष्यांवर त्यांनी दिलेली आहे. ते म्हणजे जसे पिताने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हालाच पाठवतो. या ठिकाणी एक मिशन कार्य त्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने दिले, एक जबाबदारी, एक सेवेचं कार्य या शिष्यांना त्यांनी दिलेलं आहे. तो काय म्हणते, जसे पित्याने मला पाठवलेलं आहे तसं मी तुम्हाला पाठवतो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताचा या भूतलावरचा उद्देश लुकाचं
आम्हाला पाहाव्यास मिळतो. आपल्या सर्वांना हे ज्ञात आहे की त्याला नाझरेचा जाहीरनामा असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचा आत्मा मजवर आला, बिना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला. जे जोजलेले आहेत, जे रंजलेले आहेत, जे गाजलेले अशांना मुक्ती मिळवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला आणि त्याने आपलं सेवा कार्य करून वधस्तंभावर मरण सोसून पुन्हा एक बार पुनरुत्थित होऊन आपल्या शिष्याला तो या ठिकाणी दर्शन देत आहे आणि आता त्याच्या शिष्याला तो एक कामगिरीवर पाठवित आहे. आता त्याच्या शिष्यांना या ठिकाणी तो एका कामगिरीवर पाठवत आणि तो म्हणत आहे की जसा पित्याने मला पाठवलं तसा आता मी तुम्हाला पाठवत आहे. प्रियानो, ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला एक कामगिरी देत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला एक आज्ञा दिलेली आहे. ते मत्तईचं सुवर्तमान याचा 28वा अध्याय, त्याच्यामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की सर्व राष्ट्रात जाऊन सुवार्तेची काय करा, घोषणा करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या. जशी या शिष्यांना आज्ञा दिली तीच आज्ञा देवा तुम्हाला आणि मला देत आहे. आणि म्हणून या वचनातून आम्हाला हे समजून घ्यायचं आहे, जशी त्या शिष्यांना आज्ञा दिली तेच मिशन कार्य देवा तुम्हाला आणि मला देत आहे. आणि मग असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला. एक महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतं. फुंकर म्हणजे ग्रीक शब्दामध्ये त्याला एम हा एक ग्रीक शब्द आहे आणि याचा अर्थ असा होतो की श्वास देणे. याचा अर्थ असा आहे की श्वास देणे. आणि या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट घडलेली आहे. 22व्या वचनामध्ये असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले की पवित्र आत्म्याचा काय करा, स्वीकार करा. उत्पत्तीचं पुस्तक 2रा अध्याय 7व्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की त्या ठिकाणी आम्हाला पाहतो की मग परमेश्वराने जमिनीतील मातीचा काय केला, मनुष्य घडविला आणि त्याच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकला असं सांगितलं. ज्यावेळेस परमेश्वराने मातीचा काय केला, मनुष्य तयार केला आणि त्याच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकला आणि मग तो मनुष्य काय झाला, जीवधारी प्राणी झाला. ज्यावेळेस श्वास फुंकला त्यावेळेस तो जीवधारी प्राणी झाला. याचकाराचं पुस्तक 37वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की तेव्हा तो म्हणाला, मानवपुत्रा वाऱ्याला जाऊन संदेश दे आणि जे वदिले आहेत त्यांच्यावर काय कर, फुंकर टाक. जे वदिले आहेत त्यांच्यावर फुंकर टाक म्हणजे ते सजीव होतील. या ठिकाणी आम्हाला या दोन्ही वचनामध्ये पाहावयास मिळतं की ज्यावेळेस त्याने फुंकर टाकला त्यावेळेस उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 2रा अध्याय 7व्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं त्यावेळेस मनुष्य जीवधारी प्राणी झाला. याचकाराच्या पुस्तकामध्ये 37वा अध्याय 9व्या वचनामध्ये वदलेल्यांवर ज्यावेळेस फुंकर टाकला त्यावेळेस तो सजीव काय झालेला, सजीव झालेला. आणि या ठिकाणी मत्तई वर्तमानामध्ये 20व्या अध्यायामध्ये आणि 22व्या वचनामध्ये आम्हाला असं पाहावयास मिळतं त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर काय केला, फुंकर टाकला. आणि ज्यावेळेस फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले की पवित्र आत्म्याचा काय करा, स्वीकार करा, त्यावेळेस त्यांना सामर्थ्य प्राप्त झाले. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी आजच्या दिवशी जो महत्वाचा मनन आणि चिंतनाचा विषय आहे, ज्या विषयाकडे मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे तो म्हणजे त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले की पवित्र आत्म्याचा काय, स्वीकार करा. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. प्रियानो, पवित्र आत्मा देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा. आजचा रविवार हा पेंटिकॉस्टचा दिवस आहे, म्हणजे पवित्र आत्म्याचा दिवस आहे. आणि म्हणून
पवित्र आत्मा हे एक दिव्य व्यक्तिमत्व आहे, एक दिव्य व्यक्तिमत्व आहे आणि ते मानवाच्या डोळ्याने कधी आपण ते पाहू शकत नाही, मानवाच्या डोळ्यांना ते कधी दिसू शकत नाही, कारण ते एक दैवी व्यक्तिमत्व आहे, ते दैवी व्यक्तिमत्व आहे. आणि पवित्र आत्म्याच्या बाबतीमध्ये आम्हाला म्हणतात की पुष्कळ लोक या पवित्र आत्म्याच्या बाबतीमध्ये कसे उदासीन आहेत, पुष्कळ लोक पवित्र आत्म्याच्या बाबतीमध्ये उदासीन आहेत, पुष्कळ लोक पवित्र आत्म्याच्या बाबतीमध्ये त्यांना इतकं महत्त्व त्याबाबतचं माहीत नाही. पण पुष्कळ लोक पवित्र आत्म्याच्या बाबतीत अशा काही गोड गोष्टी जनसामान्यामध्ये सांगतात, त्यामुळं जनसामान्यामध्ये एक गोंधळाची स्थिती माणसाच्या जीवनामध्ये निर्माण झाली. आजच्या दिवशी, आज या पेंटिकॉस्टच्या दिवशी आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे, पवित्र आत्मा जर व्यक्ती आहे तर त्याचं व्यक्तिमत्व काय आहे आणि पवित्र आत्म्याचं गुणधर्म काय आहे हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून सर्वप्रथम आम्ही जर बघितलं की पवित्र आत्म्याला पवित्र शास्त्रामध्ये अनेक नावाने संबोधलेले आहे. पवित्र आत्म्याला पवित्र शास्त्रामध्ये अनेक नावाने काय संबोधण्यात आलेले आहे. सर्वप्रथम आम्ही जर बघितलं की पवित्र आत्म्यासाठी योहानाचं पुस्तक योहान सुवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जे आत्म्यापासून जन्मलेले आहेत ते आत्मा आहेत. आत्मा, सर्वप्रथम याला आत्मा असं संबोधण्यात आलेलं आहे. आणि म्हणून योहान सुवर्तमान 3रा अध्याय 6व्या वचनामध्ये असं सांगितलेले जे आत्म्यापासून जन्मलेले आहेत ते आत्मा आहेत. गलतीकाराचं पुस्तक 5वा अध्याय 16व्या वचनामध्ये 16 ते 22 वचनामध्ये याला आत्मिक फळाविषयी सांगितले. आत्म्याची फळं म्हणजे या ठिकाणी सुद्धा आत्मा हे नाव संबोधण्यात आलेलं आहे. पुढं आम्ही बघतो की अजून कोणत्या नावाने त्याला संबोधण्यात आलेलं आहे, ते म्हणजे त्याला पवित्र आत्मा या नावाने देखील संबोधण्यात आलेले आहे. आणि हे नाव फार वेळा प्रत्येक वेळेस पवित्र आत्मा हे नाव संबोधण्यात आलेलं आहे. आणि लुकाचं सुवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये असं सांगितलंय, तर मग स्वर्गीय पित्याजवळ तुम्ही जर मागाल तर तो तुम्हाला कितीतरी विशेष करून पवित्र आत्मा देईल. लुकाचं सुवर्तमान 11वा अध्याय 13व्या वचनामध्ये सांगितलंय, तर मग स्वर्गीय पित्याजवळ तुम्ही जे काही मागाल तर तो तुम्हाला विशेष करून पवित्र आत्मा देईल. योहानाचं सुवर्तमान 14वा अध्याय 26व्या वचनामध्ये सांगितले की पवित्र आत्मा सर्व काही तुम्हास शिकवी, पवित्र आत्मा तुम्हास सर्व काही शिकवी. प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय 1 वचनामध्ये देखील पवित्र आत्म्याच्या नावाने या आत्म्याचा संबोधण्यात आलेला आहे. पुढे आम्ही बघतो की रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये आम्हास या आत्म्याला जीवनाचा आत्मा म्हणून संबोधण्यात आलेला आहे. रोमकरासपत्र 8वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये असं सांगितलं आहे, ख्रिस्त येशूमधील जीवनाचा आत्मा, ख्रिस्त येशूमधील जीवनाचा आत्माचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यापासून मुक्ती देण्यात आलेली आहे. जीवनाचा आत्मा म्हणून देखील या आत्म्याला पवित्र शास्त्रामध्ये संबोधण्यात आलेला आहे. पुढे आम्ही बघतो की त्याला सत्याचा आत्मा देखील म्हणण्यात आलेला आहे. सत्याचा आत्मा योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय 16व्या वचनामध्ये सांगितले की मी पित्याला विनंती करेन मग तो तुम्हाला कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. मी पित्याला विनंती करेन मग तो तुम्हाला कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. पुढे आम्ही बघतो 1 पेत्र 4वा अध्याय 14व्या वचनामध्ये आणि एक आत्म्याच्याद्वारे त्याचा उल्लेख केला आहे, तो म्हणजे गौरवाचा आत्मा. 1 पेत्र 4वा अध्याय 14व्या वचनामध्ये असं सांगितलं आहे, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिलेला आहे. 1 पेत्र 4वा अध्याय 14व्या वचनामध्ये सांगितले की म्हणजे गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिलेला आहे.
पुढे आम्ही बघतो की त्याला कैवारी म्हणून देखील सांगितलेले, कैवारी आत्मा देखील सांगितलेले. या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं की येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याच्या विषयी आधीच कल्पना देऊन ठेवलेली आहे. आणि म्हणून योहान सुवर्तमान याचा 14 अध्याय 16 वर्षामध्ये सांगितलं, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवत त्यास तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा, कैवारी म्हणजे आमच्या बाजूने आमची मदत करणारा म्हणजे कैवारी आत्मा. आणि म्हणून पवित्र आत्म्याविषयी या ठिकाणी या इथपर्यंत आम्ही बघितलं की पवित्र आत्म्याला, या आत्म्याला वेगवेगळ्या पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या नावाने काय केलेलं संबोधण्यात आलेलं आहे. पुढे आम्ही बघतो की त्याचं व्यक्तिमत्व काय हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करूया. पुढे आम्ही बघितलं त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं की पवित्र आत्मा प्रेम करतो. सर्वात महत्वाची गोष्ट, पवित्र आत्मा प्रेम करतो. आणि म्हणून रोमकरास पत्र 15 अध्याय 30व्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे. त्याचं विशेषण हे आहे की पवित्र आत्मा तुमच्यावर माझ्यावर काय करतो, प्रेम करतो. पुढे आम्ही बघतो की दुसरं त्याच्यामध्ये विशेषण आहे की पवित्र आत्मा खिन्न देखील होतो. जसं तो प्रेम करतो तसा पवित्र आत्मा खिन्न देखील होतो. एफिसकराचं पत्र 4 अध्याय 30व्या वचनामध्ये सांगितलं की पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पहिलं विशेषण आम्ही बघितलं, व्यक्तिमत्व त्याचं पाहिलं की पवित्र आत्मा प्रेम करतो. दुसरं आम्ही बघितलं एफिसकराचं पत्र 4 अध्याय 30व्या वचनामध्ये की पवित्र आत्मा खिन्न देखील होतो. तिसरं आम्ही बघतो की पवित्र आत्म्यामध्ये इच्छाशक्ती आहे. पवित्र आत्म्यामध्ये काय आहे, इच्छाशक्ती देखील आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा स्वतःच्या इच्छेने, पवित्र आत्मा स्वतःच्या इच्छेने मानवास दान देतो. पवित्र आत्मा स्वतःच्या इच्छेने मानवास दान देतो. म्हणून पवित्र आत्म्यामध्ये काय, इच्छाशक्ती देखील आहे. पवित्र आत्म्यामध्ये इच्छाशक्ती देखील आहे. म्हणून पहिलं गणित 12 अध्याय 11 वचनामध्ये आम्ही असं म्हणतो, तरीही ही सर्व कार्य तो एकच पवित्र आत्मा करतो आणि तो ती सर्वांना वाटून देतो. तरीही ही सर्व कार्य तो एकच आत्मा करतो आणि ही सर्व कार्य तो सर्वांना वाटून देतो. आणि म्हणून पवित्र आत्म्यामध्ये इच्छाशक्ती आहे. पवित्र आत्म्यामध्ये काय आहे, इच्छाशक्ती देखील आहे. पुढे आम्ही बघतो की पवित्र आत्म्यामध्ये निवड करण्याची देखील शक्ती आहे. पवित्र आत्म्यामध्ये निवड करण्याची देखील शक्ती आहे. आणि म्हणून ज्यावेळेस सुवार्ता प्रसार करण्यासाठी बर्नबा आणि पाऊल यांची निवड करण्यात आली, त्यावेळेस बर्नबा आणि पाऊल यांची निवड करून त्यांना सेवेसाठी काय केले, आत्म्याने पाचारण केले. आणि म्हणून प्रेषितांची कृत्ये 13 अध्याय 2 वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की पवित्र आत्मा म्हणाला, बर्नबा व शाऊल यांना ज्या कार्यासाठी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता मी वेगळे करून ठेवलेले आहे. बर्नबा व पाऊल यांना सुवार्ता कार्यासाठी मी काय केलेले, वेगळं केलेलं आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याला निवड करण्याची देखील काय आहे, शक्ती आहे. पवित्र आत्म्याला निवड करण्याची देखील शक्ती आहे. आणि म्हणून हे कसं व्यक्तिमत्व आम्ही बघितलंय. सर्वप्रथम आम्ही बघितलं पवित्र आत्मा आमच्यावर प्रेम करतो, पवित्र आत्मा खिन्न देखील होतो, पवित्र आत्म्यामध्ये इच्छाशक्ती आहे, पवित्र आत्म्यामध्ये निवड करण्याची देखील शक्ती आहे. निवड करण्याची देखील शक्ती आहे. आणि पुढे आम्ही बघतो की त्याचे गुणधर्म म्हणजे पवित्र आत्मा बोलतो. पवित्र आत्मा हा बोलतो. प्रियानो, हे सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. ह्या गोष्टी आजच्या दिवशी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण आजच्या दिवसामध्ये पवित्र आत्म्याविषयी पुष्कळ लोक बोलत नाही. त्यांना त्याबाबतचं मंडळीला ज्ञान माहीत नसतं आणि म्हणून लोक पुष्कळ लोक पवित्र आत्म्याच्या अभिषेकापासून दूर असतात.
दूर असे राहिलेले आहेत. पवित्र आत्म्याविषयी कधी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. आणि म्हणून आजच्या या पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून पवित्र आत्म्याचे गुणधर्म म्हणजे पवित्र आत्मा हा बोलतो. प्रकटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 7व्या वचनामध्ये सांगतो, आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. हा सर्वात महत्वाचा पहिला गुणधर्म आम्हाला मिळतो. दुसरा गुणधर्म तो म्हणजे पवित्र आत्मा मध्यस्थी करतो. ज्यावेळेस रोमकाराचं पत्र 8व्या अध्याय 26व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही अशक्तपणात असतो, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करीत असतो, त्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या देवाच्या मध्ये काय करत असतो? मध्यस्थी करीत असतो. मध्यस्थी करीत असतो. तो आमचा मध्यस्थ आहे, तो आमचा कैवारी आहे, तो आमच्या बाजूने उभा राहतो, तो आमच्या बाजूने आमची वकिली करतो. आणि म्हणून पवित्र आत्मा हा आमची मध्यस्थी करतो. पुढे आम्ही बघतो की पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो. ज्या मार्गाने जायचं तो मार्ग पवित्र आत्मा आम्हाला शिकवत असतो. आणि म्हणून चौथा गुणधर्म त्याचा आम्ही बघतो की पवित्र आत्मा साक्ष देतो. पवित्र आत्मा साक्ष देतो. त्याच्यानंतर आम्ही बघतो की पवित्र आत्मा आम्हास मार्गदर्शन करतो. पवित्र आत्मा आम्हास मार्गदर्शन करतो. आणि पवित्र आत्मा आम्हास आज्ञा करतो. ज्या मार्गाने जायचं तो मार्ग तो आम्हास दाखवतो. आणि पवित्र आत्मा आम्हास आज्ञा करतो. पवित्र आत्म्याविषयी माणूस लबाडी पण करतो. हनन्याच्या बाबतीमध्ये आम्ही बघतो की पवित्र आत्म्याविषयी त्यांनी काय केले? लबाडी केली. प्रियानो, या वचनामधून आम्ही बघितलं की पवित्र शास्त्रामध्ये सर्वप्रथम आम्ही बघितले की पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याला वेगवेगळी नावं आम्ही बघितले. त्याच्यानंतर त्याचं व्यक्तिमत्व आम्ही बघितलं. आणि पवित्र शास्त्रामध्ये त्याचे गुणधर्म देखील आम्ही बघितले. आणि म्हणून या वचनामधून हे समजून घ्यायचं की पवित्र आत्मा एक काय आहे? व्यक्ती आहे. पवित्र आत्मा ही व्यक्ती आहे. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये अशा वेगवेगळ्या रूपाने पवित्र आत्मा आमच्यामध्ये उतरून आलेला आम्हास पाहायला मिळतं. आणि मग सर्वप्रथम आम्ही जर बघितलं की योहान 3 मध्ये आम्हास पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त व निकोदेम यांचं काय होतं? संभाषण चालत असताना येशू म्हणतो, वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कुठून येतो आणि कुठून जातो हे तुम्हाला कळत नाही. हे तुम्हास कळत नाही. तसेच आत्म्याचे आहे. आणि मग आम्हाला पावसामध्ये ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान प्रभू येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस बाप्तिस्मा करतो, त्यावेळेस मत्ती कृषी वर्तमान 13वा अध्याय 16 वर्षामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की आकाश उघडले आणि परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना आपणावर येताना त्या ठिकाणी पाहिला. पवित्र आत्म्याचं रूपक आम्ही बघितलं ते म्हणजे कबुतराच्या सारखा उतरताना आपणावर येताना त्या ठिकाणी पाहिलेला आपल्याला पाहावयास मिळतं. पुढं पाणी पण हे देवाचं काय आहे? पवित्र आत्म्याचं काय आहे? प्रतीक असं मानलेलं आहे पाणी. आणि म्हणून योहान सुवर्तमान 3रा अध्याय 5व्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं, पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्मला वाचून कोणीही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. पाण्यापासून आणि आत्म्यापासून देवाच्या राज्यामध्ये आम्ही प्रवेश करू शकत नाही. आणि तिसरं म्हणजे जे आपण पत्राच्या पाठामध्ये वाचलं ते म्हणजे प्रेषित प्रार्थना करीत असताना पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये उतरला, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने काय झाले? परिपूर्ण झाले. आणि अग्नीच्या जीवाच्या रूपात त्यांना पवित्र आत्मा मिळाला. 3 रूप आम्ही बघितले. एक कबुतराच्या रूपामध्ये, दुसरं पाण्याच्या रूपामध्ये आणि तिसरं
अग्नीच्या रूपामध्ये. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा आम्ही अभ्यास करत असताना सर्वप्रथम आम्ही बघितलं की पवित्र आत्म्याला पवित्र शास्त्रामध्ये कोणत्या नावाने संबोधण्यात आलेले आहे, कोणत्या नावाने संबोधण्यात आलेले. आणि त्याच्यानंतर पवित्र आत्म्याचं व्यक्तिमत्व काय हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर पवित्र आत्म्याचा गुणधर्म काय आणि पवित्र आत्म्याच्या साठी पवित्र शास्त्रामध्ये कोणते रूपक वापरलेले आहे. आणि म्हणून सर्वप्रथम हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे की आम्ही कशाविषयी जरी बोललं तरी चालेल, पण आम्ही पवित्र आत्म्याविषयी कधीही बोलू नये. पवित्र आत्म्याविषयी कधीही विरोधात काही बोलू नये, कारण आम्हाला सगळ्या पापांची क्षमा होईल. पण जर का आम्ही पवित्र आत्म्याविषयी जर बोललो तर आम्हाला कधीही क्षमा होणार नाही, कारण आम्ही त्रैक देवाच्या नावामध्ये प्रार्थना करणारे कसे आहोत लोक आहोत. त्रैक देवा, देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा, या त्रैक देवाच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करणारे लोक आहेत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त होतो. आम्ही सर्वाविषयी बोलत होतो, पण पवित्र आत्म्याविषयी आम्ही कधी बोलू नये. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना सर्वात महत्त्व आम्ही पवित्र आत्म्याला देणं गरजेचं आहे, कारण त्यांनी आम्हाला कैवारी म्हणून आम्हाला तो पवित्र आत्मा दिलेला आहे. पवित्र आत्मा हे एक दान आहे, हे एक देणगी आहे. पवित्र आत्मा हे दान आहे आणि ही देणगी आहे. म्हणून पवित्र आत्मा मिळवण्यासाठी आम्ही सतत झटणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून कधी आम्ही हे पवित्र आत्म्याचं दान मिळू शकतो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या पसंतीस ज्यावेळेस उतरलेलं जीवन जगू, देवाच्या पसंतीस उतरलेलं जे आम्ही जीवन जगू, त्यावेळेस तो पवित्र आत्मा आम्ही मिळवणार. यासाठी आम्हाला सतत देवाच्या सहवासात राहणं अतिशय गरजेचं आहे. देवाकडं आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे, देवाकडं आम्ही मध्यस्थी करणं गरजेचं आहे, देवाकडं आम्ही आमच्या पातकांची क्षमा मागणं गरजेचं आहे. देवा, तुझ्या राज्यामध्ये काम करत असताना देवा, जे तुला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या मनातून, आमच्या विचारातून, आमच्या स्वभावातून, आमच्या कृतीतून, आमच्या वागण्यातून आम्ही दूर करा. आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही गोष्टी आहेत ज्या आत्म्यापासून नाही, त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामधून दूर करणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये राग, हेवा, मत्सर, तट, फुटी, रंगेलपणा या सर्व गोष्टी आमच्या जीवनामधून काढतो. आणि ज्यावेळेस आत्मिक फळ आमच्या जीवनामध्ये येतं, जसे म्हणजे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, इंद्रिय दमन, चांगुलपणा, हे सर्व आत्मिक फळ आमच्या जीवनामध्ये आणतो, त्यावेळेस देवाला आवडणारे जीवन जगतो, त्यावेळेस आम्ही देवाला पसंतीच असणारे जीवन जगतो, त्यावेळेस देवा हा पवित्र आत्मा दिल्याशिवाय आम्हास राहणार नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनाचं रूपांतर केलं पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे. आम्ही आमच्या विचारांचं परिवर्तन केलं, आम्ही आमच्या स्वभावाचं परिवर्तन करणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही हे करू त्यावेळेस ते पवित्र आत्म्याचं दान आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनाचे जे नियम रोमकराच्या पत्रामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की रोमकराचं पत्र 12व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की तुम्ही प्रीतीमध्ये आमच्या ढोंग नसावे. आम्ही बऱ्याला काय करायचं आहे, चिटकून राहायचं आहे. आम्ही वाईट गोष्टीचा काय करायचा, त्याग करायचा आहे. आम्ही सर्वांना आम्ही आमचंच हित नाही पाहिजे, तर आम्ही इतरांचं देखील हित पाहायचं आहे. आणि आम्ही आमच्या वाईटाबद्दल आम्ही कोणाचं वाईट करायचं नाही. आम्ही आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करायचा आहे, शोक करणाऱ्याबरोबर शोक करायचा आहे. आम्ही कोणाचा सूड भोगवायचा नाही, कारण सूड घेणे हे परमेश्वराच्या हातचं आहे. आणि यास्तव देवाचं वचन सांगतं, तुझा शत्रू भुकेला असला त्यास खावाय दे, तानेला असला त्यास प्यावाय दे, असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाराची रास कर. ज्यावेळेस या गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये करेन, ज्यावेळेस या गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये करेन, त्यावेळेस देवाचं सामर्थ्य माझ्यामध्ये येईल. ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य माझ्यामध्ये पुष्कळदा आम्ही ज्यावेळेस देवाच्या उपासनेला येतो, आम्ही या उपासना मंदिरामध्ये येतो, आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या मनामध्ये कोणाविषयी आकस, राग, हेवा, मत्सर आम्ही आमच्या जीवनामध्ये ठेवतो,
आमच्या मनामध्ये ठेवतो आणि आमच्या या उपासना मंदिरामध्ये ठेवतो. पण देवाचं वचन आम्हाला सांगतो, ज्यावेळेस तू मंदिरात पाऊल टाकतो त्यावेळेस ते तू जपून टाक. प्रियानं ह्यामध्ये आम्हाला एक शिकायचं की आम्ही आमच्या मनामध्ये जर कोणाविषयी राग किंवा मत्सर घेऊन जर या मंदिरामध्ये येत असेल तर ती उपासना देव कदापि मान्य करू शकणार नाही. आणि म्हणून देवाचं वचन सांगतो, ज्यावेळेस तू आपल्या विधीजवळ दान अर्पण करण्यास येतो त्यावेळेस तुझ्या भावाच्या मनामध्ये तुझ्या मनात जे काय असेल त्याचं तू काय कर, आपला पहिला ते दान विधीवर तसंच ठेव आणि जा आणि आपल्या भावाबरोबर काय कर, समेट कर. जा आणि आपल्या भावाबरोबर समेट कर. आणि म्हणून या पवित्र आत्म्याचं दान जर आम्हाला पाहिजे असेल तर आम्ही आमच्या मनाचं काय करायला पाहिजे, नवीनीकरण करायला पाहिजे. आम्ही आमच्या मनाचं, आमच्या विचाराचं, आमच्या स्वभावाचं, आमच्या वागण्याचं, आमच्या बोलण्याचं स्वभावामध्ये आम्ही काय केलं, नवीनीकरण करायला पाहिजे. आमच्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून आजच्या या पवित्र आत्म्याच्या दिवशी आम्हाला पवित्र आत्मा जर पाहिजे असेल तर आम्ही आमच्या मनाचं नवीनीकरण करणं गरजेचं आहे. आणि या वचनाप्रमाणे देवा आम्हाला हे सांगत आहे की संधी आहे तोच साधून घ्या, संधी आहे तोच साधून घ्या. आणि म्हणून आजच्या पेंटिकॉसच्या दिवशी देवाकडे आपण एवढीच प्रार्थना करू की येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्या पवित्र आत्म्याला आमच्या अंतःकरणात स्थान देण्याचा प्रयत्न करूया. त्या पवित्र आत्मा आमच्यासाठी आम्ही त्याच्यावर प्रार्थना करू, कारण पवित्र आत्मा ही देणगी आहे. आणि विशेष करून पवित्र आत्म्याच्याद्वारे आमचं जीवन सुखी, समाधानी आणि आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. देवा करू या वचनातून तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करू. प्रार्थना करू. पवित्र आत्मा तुला धन्यवाद देतो आणि तुझे विकास करतो. आजचं वचन आम्हासाठी दैनिक रूपेने आशीर्वादित कर. या वचनाप्रमाणे आम्ही प्रत्येकाचा आशीर्वाद असू. तारणारा प्रभू ख्रिस्त याच्या द्वारे
यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली जी प्रार्थना आहे ती प्रार्थना आपण यावेळेस करूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकराला मास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराधाची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आमचा प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो आपल्या दृष्टीने जे आवडते ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणामध्ये करो, आणि त्याला योग्य वाटेल ते प्रत्येक चांगलं काम करण्यास आम्हा सिद्ध करो. त्या येशूला युगानुयुग गौरव असोत. आणि सर्वसमर्थ देव, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो, आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुम्हा सह राहो. आमेन. बापावरी टेकताना लेकराला सुख फार, येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. आमेन. Morning, ladies and gentlemen. You are about to witness one of the most prestigious international awards. सुस्वागतम. आज या मंचावर एक अनोखा, आगळा वेगळा असा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सन 2019 सालातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित व्यक्तींना आम्ही आज येथे सन्मानित करणार आहोत. आपल्या अथांग परिश्रमाने समाजातील विविध क्षेत्रात ठसा उमटविणारे व उल्लेखनीय असं यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा आज आपण येथे सत्कार करणार आहोत. यावेळेस मी विनंती करते मिसेस क्रॉसी उर्टेकर यांनी कृपा करून पुढे यावे. थँक्यू मिसेस उर्टेकर. आज यांच्या हस्ते आपण आपल्या मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, I would like to call upon a dignitary who, according to the Forbes magazine, has been declared for the 4th consecutive year a richest man on this planet. Yes, ladies and gentlemen, please welcome Mr. Bill Gates. इसके
बाद मैं बुलाना चाहूंगी विश्व की सबसे खूबसूरत हसीना, भारत की आन बान और शान, none other than the very gorgeous, the queen of many hearts, the ex-Miss Universe, ladies and gentlemen, Aishwarya Sajjan. Now I would like to call upon a legend, universally voted as the most influential man of 2019. Ladies and gentlemen, our Prime Minister, Mr. Virendra Modi. Thank you, sir. दोस्तों, अब आपके सामने बस प्रस्तुत है एक जबरदस्त फंकारा. She is the first woman to join the Indian Police Service. She introduced several reforms in the Tihar jail, which gained her the worldwide acclaim. She won the Ramon Magsaysay Award. Please welcome Ms. Kiran Trivedi. Next to follow is one of the most brilliant and intellectual personality, an Indian economist and politician. His dearth of knowledge in finance saw him become the finance minister, the governor of the Reserve Bank of India. Ladies and gentlemen, please welcome Mr. Gyan Mohan Singh. अब आपके सामने पेश है बॉलीवुड की अदाकारा, जिसकी खूबसूरती ने उसे बॉलीवुड से हॉलीवुड तक पहुंचा दिया. लेडीज एंड जेंटलमैन, प्लीज वेलकम मिस दीपिका काटकोन. Next we have the oldest and richest person to become the president. First, without any prior government service. He won the election despite losing the popular vote. Ladies and gentlemen, let's hear it for Mr. Ronald Jump. आखिर में स्वागत कीजिए दुनिया में तीसरी बादान पर खड़ी सबसे शक्तिशाली महिला, इटालियन बॉर्न इंडियन पॉलिटिशियन श्रीमती मोना गांधी. I thank Mrs. Uttekar for being here. यांनो, या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आपण कौतुक करूया. प्रियांनो, माझं नाव साहिल पवार. मी इथं मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सुप्रसिद्ध पारितोषिक विजेत्यांचे मनापासून अभिनंदन करतो. परंतु हे जग व त्यातील डामडोल सर्वांचा नाश होणार आहे. प्रभू येशूचे द्वितीय आगमन समीप आले आहे. तो भयानक न्यायाचा समय जवळ येऊन ठेपला आहे. तेव्हा जे काही सन्मान व ह्या मान्यवरास मिळाला आहे ते सर्व निरार्थक आणि व्यर्थ ठरणार आहे. थांबा 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 प्रियांनो, हे जे यश प्रतिफळ ह्या मान्यवरांच्या हाती लागलं आहे, ह्याविषयी आपलं बायबल काय म्हणतं ते आपण सर्वजण मिळून एकदा नीट ऐकूयात. हॅलो मिस्टर बिल्डेट्स, गुड मॉर्निंग. प्रियांनो, जसं आपल्या सर्वांना ठाऊकच आहे, मिस्टर बिल्डेट्स हे या भूतलावरील सर्वात धनवान मनुष्य. परंतु आपलं बायबल धनाविषयी काय म्हणतं ते एकदा आपण नीट ऐकूयात. मत्तईकृत शुभवर्तमान ह्याचा 19वा अध्याय आणि 24वे वचन.
येशूने म्हटले, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचे प्रवेश होणे कठीण आहे. ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे. होय प्रियांनो, अशा प्रकारे बायबलने धनाची किंमत शून्य केली आहे. मिस ऐश्वर्या सज्जन, प्रियांनो, आपल्या सर्वांना तर ठाऊकच आहे, मिस ऐश्वर्या सज्जन ह्या भूतलावरील सर्वात सुंदर स्त्री असं त्यांना म्हटलं जातं. परंतु सौंदर्याविषयी आपलं बायबल काय म्हणतं ते एकदा पाहूयात. नीतिसूत्र याचा 31वा अध्याय आणि 30वा वचन. सौंदर्य भुलविणारा आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. होय प्रियांनो, अशा प्रकारे बायबलने ह्या भूतलावरील सौंदर्याची देखील किंमत शून्य केली आहे. बळाविषयी आपलं बायबल काय म्हणतं ते पण पाहूयात. करिंकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि 27वा वचन. बलवानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले. प्रियांनो, अशा प्रकारे या भूतलावरील आपण ज्या बळासाठी पळतो, ज्याच्या पाठीमाग आपण चालतो, त्याची किंमत देखील बायबलने शून्य केली आहे. सामर्थ्याविषयी बायबल काय म्हणतं ते ऐकूयात. यशया याचा 40वा अध्याय आणि 30वा वचन. तरुण थकतात, भागतात, ठेत खातात, परंतु परमेश्वराची आशा धरून राहणारा नवीन शक्ती संपादन करील. होय प्रियांनो, अशा प्रकारे बायबलने सामर्थ्याची देखील किंमत, त्याचे मोल शून्य केली आहे. ज्ञानाविषयी बायबल काय म्हणतं तेही ऐकूयात. करिंकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि 27वा वचन. ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले. होय प्रियांनो, आपण आपलं आयुष्य जे ज्ञान कमवण्यासाठी जे घालवतो त्याची किंमत देखील बायबलने शून्य केली आहे. प्रसिद्धीविषयी बायबल काय म्हणतं ते पाहूयात. मत्तेकृत शुवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 26वा वचन. मनुष्याने सारे जग जिंकले परंतु आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. होय प्रियांनो, अशा प्रकारे बायबलने प्रसिद्धीची देखील किंमत, त्याचे मोल शून्य केले आहे. अभिमानाविषयी बायबल काय म्हणतं ते ऐकू. गलितीकरास पत्र ह्याचा 6वा अध्याय आणि 14वा वचन. येशूच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय मला कोणतेही अभिमान बाळगणे ना हो. होय प्रियांनो, इथे अभिमानाची देखील किंमत, मोल शून्य केली आहे बायबलने. यशाविषयी आपलं बायबल काय म्हणतं तेही ऐकू. लूककृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 48वा वचन. जो श्रेष्ठ आहे त्याने सेवक व्हावे व जो कनिष्ठ आहे तो तुम्हामध्ये श्रेष्ठ होईल. होय प्रियांनो, इथे बायबलने यशाची देखील किंमत, त्याचे मोल शून्य केले आहे. मित्रों, इसने तो हमारा पूरा डिमोनेटाइजेशन कर दिया है. इस समस्या का हल निकालना तो देश चलाने से भी मुश्किल. इसने तो हम सबको शून्य के बराबर कर दिया. From hero, this person has made us a zero. No, Mr. Ronald, there's a solution for every problem. प्रियांनो, आपल्या बायबलमध्ये आपल्याला आपल्या प्रत्येक समस्येचे उत्तर सापडते. प्रियांनो, मी तुम्हाला तुमची किंमत, तुमची खरे मोल मी आज तुम्हाला बायबलमधून सांगतो. तर आपण सर्वजण इथं बसलेले जेवढे केवढे आहोत त्या सर्वांनी मिळून योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 5वं वचन काढावं. योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 5. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. आमीन. होय प्रियांनो,
येशू इथे स्वतः तुमच्याशी बोलत आहे की मीच वेल आहे, तुम्ही सर्व फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो व मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मजपासून वेगळा असल्यास तुम्हाला काहीच करता येत नाही. होय प्रियांनो, येशू वाचून राहिल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. आपली खरी किंमत, खरे मोल आपल्याला कधीच कळत नाही. परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. आजच ती संधी आहे, आजच तो तारणाचा दिवस आहे. प्रियांनो, पहा, तारण तुमच्याकडे चालून येत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. होय प्रियांनो, येशू ख्रिस्त तुमच्याकडे चालून येत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. मग पहा तुमची किंमत, तुमचे मोल किती पटीने वाढते. प्रियांनो, आपण काही क्षणांपूर्वीच बघितलं बायबलने या सर्वांची किंमत कशी शून्य केली होती. परंतु जेव्हा येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर तिथे उभा आहे, त्या सर्वांची किंमत अधिक पटीने वाढली आहे. परंतु प्रियांनो, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालत नाही, त्याला अनुसरत नाही, त्याला आपल्या जीवनातून काढून टाकतो, तेव्हा आपली किंमत, आपले मोल पुन्हा शून्य होते. यू विल अगेन बिकम अ झिरो. परंतु तुम्ही जे सर्व शून्य आहात त्यातील कोणी एक येऊन पश्चाताप करतो, येशूकडे वळतो, येशूमध्ये राहू लागतो, त्याला अनुसरतो, तर त्याची किंमत, त्याचे मोल वाढते. एक जण येशूकडे आला, त्याची किंमत वाढते. किंमत 10 होतीये. 2 जण आले, किंमत 100 होती. 3 जण आले, किंमत 1000 होतीये. 4 जण आले, किंमत 10,000 होतीये. 5 जण आले, किंमत 1,00,000 होतीये. होय प्रियांनो, असे करीत करीत आपली किंमत, आपले मोल वाढत जाते. यालाच चर्च असे म्हणतात. चर्च इज अ बॉडी युनाइटेड इन क्राइस्ट, वेअर क्राइस्ट इज द हेड ऑफ द चर्च अँड ऑल दोज हू लिव्ह इन क्राइस्ट आर द बॉडी. प्रियांनो, एक गोष्ट मला तुम्हाला इथे नजरेस आणून द्यायची आहे. जसं आपण आत्ताच पाहिलं, बायबलने आपल्या सर्वांची किंमत, मोल शून्य केले. एक शून्य पुढे येऊन पश्चाताप करतो, येशूकडे वळतो, त्याची किंमत वाढते, हे नक्कीच. परंतु जेव्हा अनेक शून्य एकत्र येतात येशूकडे, तेव्हा त्यांची किंमत त्या क्षणी अधिक पटीने वाढते. प्रियांनो, येशूला आपल्या आयुष्यामध्ये प्रथम स्थान द्या. येशूमध्ये राहा, कारण येशू स्वतः म्हणतो, जो माझ्यामध्ये राहतो व मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मजपासून वेगळा असल्यास तुम्हाला काहीच करता येत नाही. होय प्रियांनो, येशूपासून वेगळा असल्यास आपल्याला काहीच करता येत नाही, काहीच करता येत नाही. ज्याला कान असो तो ऐको. आमीन. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार तू स्मरण. सदैव आमचे उपकार कर, आमची स्तुती कर. आज खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. पण आजपर्यंत आम्हा प्रत्येकाला जीवनतांच्या भूमीवर तू सुखी, समाधानी, निरोगी आणि आरोग्यदायी असं ठेवलेलं आहेस, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. विश्व परमेश्वरा, कोरोना व्हायरस या जगविख्यात सर्व महामारीमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण असताना तुझ्या लोकांना आरोग्यदायी ठेवलंस, सर्व प्रकारचं संरक्षणाचं कवच त्यांच्या भोवती केलंस. आतापर्यंत आम्हाला सुरक्षित ठेवलंस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. विश्व परमेश्वरा, या कोरोना व्हायरसपासून संरक्षण पाहण्यासाठी आज सेंट मॅथ्यू मराठी चर्च जे काय परमेश्वरा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, ती संपूर्ण व्यवस्था आम्ही तुझ्या सर्व समर्थ हातामध्ये देतो. तू या व्यवस्थेद्वारे जे कोणी या ठिकाणी शुद्ध व्हावं, कुठल्या प्रकारचा त्यांचा रोग त्यांना जडू नये, त्यांना आरोग्याला प्राप्त व्हावं. आणि परमेश्वरा विशेष करून त्या पवित्रमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला कुठल्याही गोष्टीची बाधा होते, या ठिकाणी प्रार्थना करतो, याचना करतो. स्तोत्रकर्ता म्हणतो, रात्रीच्या समयचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दिवसा नाश करणारी पटकी, याची तुला बाधा होणार नाही. होय, तुझ्या उजव्या बाजूला शस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हाताला रक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. कुठले आरिष्ट तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कारण परमेश्वर तुझे दिव्य दूत पाठवून तुझ्या सर्व मार्ग तुझं रक्षण कर. आमचं रक्षण करणारा परमेश्वर तू आहेस. आणि म्हणून तो विशुद्ध प्रार्थना करतो, या ठिकाणी येणारा, इथून जाणारा प्रत्येकजण तुझ्या संरक्षणे हातामध्ये असावा, त्याला आरोग्यदान प्राप्त व्हावं.
म्हणून ही जे काही व्यवस्था आम्ही केलेली आहे किंवा सर्व समर्थ हातामध्ये देतो तो ती तू शुद्ध कर, पवित्र कर असं प्रार्थना करतो. हे सर्व मागणं धन्यकार प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणतो आहे.